अहिल्यादेवी होळकर यांच्या कालखंडात बांधण्यात आलेली ही वज्रेश्वरी बारव आपल्याला पारंपरिक दगडी बांधकाम, कोरीव पायऱ्या, जलसाठा व्यवस्थापनाची रचना आणि स्थापत्यकलेची साक्ष देते. अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या राहाता तालुक्यातील एकरुखे गावची ही वज्रेश्वरी बारव आजपर्यंत गावातील नागरिकांसाठी पाणी स्रोत म्हणून वापरात असली तरी बारवेमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचणं, कचरा साचणं आणि नियमित देखभालीचा अभाव यामुळं बारवेची स्थिती खालावत गेली होती. सामाजिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षांपासून कार्यरत असलेल्या पुण्यातल्या सेवावर्धिनी संस्थेनं 2023 पासून राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्तानं त्यांना कृतिरूप अभिवादन म्हणून अशा पुरातन आणि जलसाठ्याचे शाश्वत स्रोत असणाऱ्या बारवांचं पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प सुरू केला. एकरुखे गावातल्या वज्रेश्वरी बारवेचं कामही याच प्रकल्पाअंतर्गत करण्यात आलं. बारव पुनरुज्जीवनासाठी गाळाचा उपसा करणं, दगडधोंडे काढणं, झुडपं हटवणं, बांधकामातील झाडं आणि खोडं काढणं, दगडी बांधकामांची दुरुस्ती, भिंतीमधील चिरा आणि तडे भरणं, पाण्याचे नैसर्गिक झरे मोकळे करणं अशी विविध कामं करण्यात आली आणि ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे 4 महिने चालली होती. आता या कामाचे फायदे पहा किती झाले. पिण्याचं पाणी उपलब्ध झालं, जनावरांसाठी पाणी मिळालं, वर्षभर पाणी उपलब्ध राहण्यास मदत झाली, भूजल पातळी वाढीसाठी आणि परिसरातल्या भूजल पुनर्भरणाला चालना मिळण्यासाठीही या कामाचा खूप फायदा झाला. सेवावर्धिनी, अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान, एकरुखे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, युवक आणि स्वयंसेवक अशा सर्वांनी संयुक्तपणे नियोजन आणि श्रमदानाने हा प्रकल्प यशस्वी केला आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या माइंटिकल कंपनीच्या CSR निधीचं या प्रकल्पाला महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य प्राप्त झालं. या कामात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि ऐतिहासिक तसंच धार्मिक वारसा जतन करण्याची भावनाही लोकांमध्ये निर्माण झाली. एक जीर्णावस्थेत चाललेला हा बारव पुन्हा एकदा सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून आज त्याचं पुनर्जीवन झालेलं आहे आणि या देखील पुढचा काळ जो आहे 150 ते 200 वर्षाच्या काळासाठी हा पुन्हा जिवंत झालेला आहे आणि आमच्यासाठी हा नव्याने आमच्या काळाच्या लोकांसाठी असेल, युवकांसाठी असेल, हे जे वास्तू आहे हे प्रेरणादायी म्हणून काम करणार आहे. महाराष्ट्रात सेवावर्धिनीचं 500हून अधिक सामाजिक संस्थांचं जाळं असून जलसंधारण, शेती आणि ग्रामविकास, रोजगार निर्मिती, स्वावलंबन आदी क्षेत्रातील संस्थेचं काम लक्षणीय आहे. सेवावर्धिनीचा 12वा प्रकल्प माइंडटिकल सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कंपनीच्या सहाय्यानं अधिक विस्तारेल आणि जलसंवर्धन, ऐतिहासिक वारशाचं जतन तसंच लोकसहभाग यांचं अनुकरणीय उदाहरण ठरेल हा विश्वास आम्हाला आहे. बारव संवर्धन प्रकल्प एकरुखे, आपला वारसा आपणच जपूया.